महाराज सांगतात, पत्नीमध्ये देव असतो, म्हणून तिचा विरोध करू नका. तिला सल्ला द्या. समंजसपणे समजावून सांगा. पण जर ती ऐकत नसेल तर रागावू नका. कारण तुमची कर्म तुमच्यासोबत आहेत आणि तिची कर्म तिच्यासोबत. हा सल्ला अलीकडील पिढीला न पटणारा आहे. कारण आजच्या काळात सहनशीलता खूप कमी झाली आहे. लहानशा गोष्टींवर नाती तुटत आहेत. घरं फुटत आहेत. प्रेमानंद महाराज म्हणतात, जर पत्नी तुम्हाला सोडून गेली तर ते ठीक आहे. पण कधीही तुम्ही तुमच्या पत्नीला सोडू नका. हे शब्द कठीण आहेत, पण त्यामागे कुटुंब वाचवण्याचं तत्वज्ञान आहे. ते म्हणतात, जर आपण सहन करायला शिकलो तर आपण कुटुंब वाचवू शकतो, स्वतःला वाचवू शकतो आणि मोठ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो. मित्रांनो, आजचं जग हक्क शिकवतं, पण कर्तव्य विसरत चाललं आहे. प्रेमानंद महाराजांचा सल्ला सोप्या उपायांचा नाही, तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे. कारण खरं सामर्थ्य रागात नाही, तर सहनशीलतेत असतं.